नमस्कार, मी विजय हेगडे, आम आदमी पार्टी शहर संघटक। आज आपण पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आज आलेलो होतो। विषय होता सदर बाजार विचारीमाळमध्ये उघड्यापणीनं मटक्याचे बुट्ट्यात चालू आहे, आधीचे व्यवसाय चालू आहे। याकरता आपण शॉपवर निवेदनाला मागच्या महिन्यात 17/4 निवेदन दिलं। कारवाई म्हणावीशी त्यांच्यावर झालेली नाही, लेखी काय त्याच्यावरून आलेलं नाही। त्या संदर्भ पकडूनच आपण आज एसपी ऑफिसरना निवेदन देण्यासाठी आलो। पुढील कारवाई चांगल्या पद्धतीने व्हावी। आधी जे व्यवसाय जे चालू आहे कायद्याला धरून जे व्यवसाय नाही ते व्यवसाय कुठेतरी बुडीत काढण्यात यावे आणि कुठेतरी पोलीस प्रशासनाची ह्या अवैध व्यवसायांच्या जो मटकेदारी जे आहेत त्यांच्यावर तर भीती राहावी, ह्याकरता योग्य ते त्यांच्यावर शासन होणं गरजेचं आहे, कारवाई होणं गरजेचं आहे। तर आज आपल्याला आश्वासन दिलेलंच आहे आणि की एवढ्या लवकर होत्या तेवढे आपण कारवाई करून ते कायमचं कसं बंद करता येईल त्याच्यावर आपण प्रयत्न करूया, त्यांच्यानं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तरीसुद्धा अनेक मी विनंती करतो पोलीस प्रशासनाला की योग्य ते कारवाई येत्या 10-15 दिवसात नाही झाली तर आम्हाला विचारीमाळ सदर बाजारमध्ये नागरिक येऊन एस पी ऑफिसच्या दारात आंदोलन करावं लागतं। कारण नाही इलाज नसतं आमच्याकडे, कारण का आम्ही एवढं विनंती करावी, निवेदन झालं तरी पण त्यांच्यावर कारवाई होत नसेल तर मी कुठं आम्हाला पाऊल उचलावं लागणार। ही वेळ आमच्यावर येऊ नये एवढी पोलीस प्रशासनाला विनंती राहील आणि योग्य ते कारवाई करून अवैध व्यवसाय विचारीमाळ सदर बाजारामध्ये बंद करण्यात। जय हिंद, जय भारत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।